नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरातून जाणाऱ्या मुंबई नाशिक आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी मोठी वाहतूक कोंडी झाली। माणिकखांब ते गोंदे औद्योगिक वसाहतीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या, त्यामुळे वाहतूक दीर्घकाळ संथ गतीने सुरू होती। सततचा पाऊस, रस्त्यावरील खड्डे आणि सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांमुळे वाहनांचा वेग कमी झाला। त्यातच रविवार आणि वीकेंडमुळे नाशिक, इगतपुरी तसंच परिसरातील पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीत आणखीन भर पडली। या कोंडीमुळे शेकडो वाहन चालक आणि प्रवाशांना महामार्ग बराच वेळ अडकून राहावं लागलं। तसंच प्रवासाचा कालावधीही मोठ्या प्रमाणात वाढलाय। महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली। नाशिक जिल्ह्यासह इगतपुरी तालुक्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असतानाही पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळालं। या उघडीपीचा लाभ घेत मोठ्या संख्येने पर्यटकांनी इगतपुरीकडे मोर्चा वळवला। नगर परिषद तलाव परिसर, विविध धबधबे, गोल टेकडी तसंच इतर निसर्गरम्य पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती। हिरवागार निसर्ग, धुक्याची चादर आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी या ठिकाणी मोठी पसंती दिली। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी नगर परिषद रोड परिसरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर एका जुन्या इमारतीची भिंत अचानक कोसळल्याची घटना घडली। ही घटना सुट्टीच्या दिवशी घडल्याने परिसरात वर्दळ तुलनेने कमी होती, त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचं सांगितलं जाते। संबंधित इमारत जुनी आणि निष्क्रिय असल्याने त्यामध्ये कोणाचाही वास्तव्य नव्हता, त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही। मात्र भिंत कोसळल्यानंतर परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। पंढरपूर शहरात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। यावेळी कार्यकर्त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत संजय राऊत यांच्या प्रतिमेचा निषेध नोंदवलाय। आंदोलनादरम्यान प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आलाय। यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलन शांततेत पार पडले। संबंधित वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। काल वाचाळ वीर म्हणून प्रसिद्ध झालेला शरद पवारांची लाल चाटत व त्यांची सुपारी घेऊन या राज्यामध्ये शिरवाळ भाषा, राजकारणामध्ये गलिच्छ भाषा प्रेसमध्ये वापरून प्रेसमध्ये असलेल्या महिलांदेखत अश्लील भाषा वापरणारा हा संजय राऊत यांनी या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावरती शिरवाळ अशी भाषा वापरलेली आहे। त्याचा पहिल्या प्रथम आम्ही पंढरपूर शहर व तालुका भारतीय जनता पार्टी व बहुजन समाजाच्या वतीने आम्ही निषेध करतो। संजय राऊताला माझा सांगणं आहे, अरे तू कुणाची लायकी विचारतोय? जो माणूस सर्वसामान्य कुटुंबातून येऊन 4 वेळा सो करतो तो वर आमदार होतो, प्रस्थापितांच्या छातीवर थया थया नाचून हा माणूस राज्याचा ग्रामविकास मंत्री होतो। अरे तुझी लायकी काय? शरद पवारांची लाल चाटायची, ठाकरेंचा पक्ष संपवायची सुपारी घेणारा, ठाकरेंचा पक्ष संपूर्ण समुद्रात बुडवणारा संजय राऊत, अभिजित बिचके सारख्या छोट्या पोराच्या पायावरती आज तुम्ही सगळी पक्ष अख्खा लोळून घेताय। मग जयकुमार गोरे भाऊ चुकीचं काय बोलले होते? अरे सगळे तुम्ही दिल्लीत जाऊन त्या पोराच्या पायावरती पडायला लागलाय आणि पुढील काळामध्ये तुम्हाला तुमचा संजय राऊताचा पक्ष अभिजित बिचकेच्या नेतृत्वाखाली लढेल हे सगळ्या जनतेने जाणलेलं आहे। तुमचा पक्ष शून्य झालेला आहे। संजय राऊतांनी आता भाषा सुधारावी, अन्यथा आता भारतीय जनता पार्टी आणि बहुजन समाजातील कार्यकर्ता प्रचंड आक्रमक आहे। नुसतं तोंड काळ करून आम्ही सोडणार नाही, ही वाचाळ वीराची जीभ सुद्धा छाटून काढू। अकोल्यातील रतनलाल प्लॉट चौकात एक पेड़ दोस्ती के नाम या संकल्पनेवर आधारित पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम उत्साहात पार पडला। माय वसुंधरा विकास संस्था, संकल्प मित्र परिवार आणि निसर्ग कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात नागरिकांना 350हून अधिक रोपांचं मोफत वाटप करण्यात आले। मैत्रीच्या नात्याला पर्यावरण संवर्धनाची जोड देत प्रत्येकाने एक झाड लावावं, त्याचं संगोपन करावं आणि पर्यावरण संरक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा असा संदेश या उपक्रमातून देण्यात आलाय। कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। अनेकांनी रोपं स्वीकारून त्यांचं संवर्धन करण्याचा संकल्प व्यक्त केलाय। पर्यावरण संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचं यावेळी आयोजकांनी अधोरेखित केलं।
आज मैत्री दिवस आहे. त्यानिमित्तानं आम्ही तिन्ही संस्था निसर्ग कट्टा, मायवसुधा विकास आणि संकल्प मित्र परिवार मिळून एक पेड़ दोस्ती के नाम हा उपक्रम हा रतनलाल प्लॉट चौक येथे राबविलेला आहे आणि जवळपास 350 पावणे 400 रोपं आम्ही मोफत वाटलेली आहे. जसा आपला मित्र असतो त्या मित्रासारखंच आपण झाडाला जगवा आणि आपल्या जिवलग मित्राच्या नावाने एक झाड लावण्याला त्याला जगवा. तो आपल्याला आयुष्यभर सावली देईल. जसा मित्र आपल्यासाठी गारव्यासारखं काम करतो तशी झाडे तुमच्या आयुष्यात गारवा आणतील. तर त्यासाठी सगळ्यांनी झाडं लावावी आणि जगवावी असं आवाहन आम्ही लोकांना केलं आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गोंदियात माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी विविध राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. E20 म्हणजे 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर बोलताना मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ते हताश झालेत आणि राजकीय चर्चेत राहण्यासाठी अशी भूमिका घेतायत असा आरोप पटेल यांनी केलाय. E20 तंत्रज्ञानाचा वापर अनेक देशांमध्ये होतोय, त्यामुळे प्रदूषण कमी होण्यासह शेतकऱ्यांना देखील आर्थिक लाभ होईल असं त्यांनी सांगितलंय. याच वेळी आंदोलक अभिजित दिपके प्रकरणावर बोलताना आंदोलन करणं हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे. एखाद्या तरुणानं आंदोलन केलं म्हणून त्याच्याविषयी आकस बाळगण्याचं कारण नाही असं पटेल म्हणालेत. सरकारनं त्यांच्या मागण्यांवर विचार करून निर्णय घेतलाय. या विषयाचे अनावश्यक राजकारण टाळावं असंही त्यांनी स्पष्ट केलंय. दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभिजित दिपके पण आपल्या देशाचा एक युवा तरुण नागरिक आहे. त्यांनी एका विषयाला घेऊन जर आंदोलन केलं असेल तर आपण एवढं मनात काही घेण्याचं कारण नाही आहे. त्यांनी पण जे काही विषय होते, जे मागणी होती, सरकारने मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेतलं आहे. त्यामुळे अधिक त्याच्यावर भाष्य केलं नाही पाहिजे. बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडाच्या कुशीत असलेल्या वारी हनुमान परिसरात सहलीसाठी गेलेल्या 3 युवकांवर वाण नदीत दुर्दैवी प्रसंग ओढावला. खामगाव तालुक्यातील खंटुपुरी येथील हे युवक नदीत पोहण्यासाठी उतरले होते तेव्हा पाण्याचा अंदाज न आल्यानं ते प्रवाहात वाहून जाऊ लागले. स्थानिक नागरिकांनी तातडीनं मदत कार्य करत ओम प्रशांत बोसरे आणि आकाश विनोद वानखेडे या दोघांना सुखरूप बाहेर काढलं. मात्र 24 वर्षीय योगेश वानखेडे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे नदीच्या वाढलेल्या प्रवाहात शोध मोहीम राबवण्यात अडचणी येत होत्या. अखेर स्थानिक आदिवासी युवक आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून योगेश वानखेडे यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आलाय. जखमी दोघांवर अनुक्रमे शेगाव आणि अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय.